उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानियांचे राजे कैवल्य चक्रवर्ती सम्राट साधकांचे मायबाप ज्ञानेश्वर माऊलींच्या त्यांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 58 याच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली आहे. आणि प्रस्तुत ओवीमध्ये महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतायत, उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. माऊली सांगतायत, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तू तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनामध्ये शोक करण्यात काही अर्थ नाही. बघा, प्रसंग असा आहे, कुरुक्षेत्रावरती युद्ध चाललेलं आहे कौरव आणि पांडवांचं, बरोबर. आणि ह्या युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध होत आहे कुरुक्षेत्रावरती. आणि कौरव पांडवांचं युद्ध जे कुरुक्षेत्रावरती होत आहे आणि अर्जुनाचं रथ जेव्हा त्या कुरुक्षेत्रावरती आला आणि अर्जुनानं आपल्या गांडीव धनुष्याला बाण लावला आणि अर्जुन आपला बाण समोर सोडणार तर समोर पाहतोय कोण? अरे समोर आपले चुलते, समोर आपले काकाय, समोर आपले पुतणे, समोर आपले पणजोबाई, समोर आपले गुरुवर्य ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलं अशी प्रजा समोर, सगळे इष्ट गणगोत नवे तर सगळं आपलं रक्ताची नाते समोर आहे. बाण चालवायचा निपात कोणाचा करायचा? आपल्या माणसांचा. अर्जुनाचं अवसान गळून गेलंय. अर्जुनानं तो धनुष्य त्या रथावरती ठेवला आणि अर्जुन हताश होऊन त्या रणांगणावरती बघतोय. माता माऊल्यांनो, त्या रणांगणावरती बघत असताना त्या अर्जुनाच्या रथावरती एक व्यक्ती, बघा, दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्या बरोबर कोण आहे, तुम्हाला संगत कोणाची आहे त्याच्यावर तुमच्या जीवनाची दिशा आणि तुमच्या जीवनाची दशा ठरत असते. अर्जुन हातात झालाय, पण अर्जुनाच्या रथावरती जगाचा बाप श्रीकृष्ण भगवंत त्या रथावरती विराजमान आहे. आणि अर्जुनानं बघितलं, अर्जुनाने जेव्हा रथ ठेवला, श्रीकृष्ण भगवंतानी रथावर धनुष्यबाण ठेवला, तेव्हा श्रीकृष्ण भगवंतानी बघितलं, भगवंतानं स्मित हास्य केलं. आणि भगवंतानं स्मित हास्य केल्यानंतर भगवंतानं स्मित हास्य केलं आणि भगवंतानं ओळखलं. आणि श्रीकृष्ण भगवंताने त्या कुरुक्षेत्रावरती जिच्यावरून 1000 नोबेल पारितोषिक सुद्धा वळवून टाकले तरी कमी पडावी अशी श्रीमद भगवत गीता त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला माता माऊल्यांना सांगितले. आणि या ओवीद्वारे उपदेश करते, या ओवीवर श्लोक आलेला आहे. परमात्मा पांडुरंग अर्जुनाला सांगतायत कुरुक्षेत्रावरती काय? जातस्य हि ध्रुवो मृत्यू, ध्रुवो जन्म मृतस्य च. जातस्य हि ध्रुवो मृत्यू, ध्रुवो जन्म मृतस्य च. तस्माद परिहार्यार्थे नत्वः शोचितुमर्हसि. श्रीकृष्ण भगवंत गीतारूपी उपदेश करतायत आणि या ओवीतून सांगतायत की पार्थ, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तू तुझ्या
अपरिहार्य कर्तव्य पालनामध्ये शोक करण्यात काही अर्थ नाही, भगवंत सांगताय अर्जुनाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या माता माऊल्यांनो, त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या रथावरती श्रीकृष्ण भगवंत होते. अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर अर्जुनाचं मनोधैर्य उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. म्हणजे संगत बघा किती गरजेची आहे. आणि त्याच रथावरती जर श्रीकृष्ण भगवंत नसते दुसरं कोणी असतं तर. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सोबत कोण माणसं आहे, तुम्ही कुणाबरोबर राहता याच्यावरून तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते. अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर ते उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. आणि त्याच रणांगणावरती कर्ण नावाचं पात्र आहे. कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता महाराज. कर्णाला कोणीच हारू शकत नव्हता. फार श्रेष्ठ धनुर्धर होता, दानशूर होता, दानवीर होता कर्ण. पण महाराज म्हणतात ना, तुमची संगत फार गरजेची असते. कर्णाच्या रथावरती शल्य नावाचा राजा आहे, माद्रीचा भाऊ, पांडवांचा मामा. त्या शल्य राजानं पांडवांना वचन दिलं होतं, मी तुमच्या बाजूने जरी लढत नाही पण मी कर्णाच्या रथावरती त्याचा सारथी म्हणून काम करणार आहे आणि वेळोवेळी त्या कर्णाचा मनोधैर्य खच्चीकरण करण्याचं मी काम करेल. अरे त्या शल्य राजानं तसंच केलं. रथावरती आल्या आल्या त्या कर्णाला म्हणतो, अरे तुझं काही खरं आहे का? आणि त्या पांडवासमोर तुझा निभाव लागणार आहे का? तुझे आईबाप कोणी मला माहिती, तू सारथी पुत्र आहे. अरे तुझ्या गुरुनं तुला विद्या शिकवल्यानंतर गुरुनं तुला शाप दिला, ऋषीमुनींनी तुला शाप दिला. अरे इंद्रानं तुझे कवच कुंडल काढून घेतले. अरे तुझं काय खरं आहे का? तुझा टिकाव लागणार आहे का? महाराज, तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही जर एक 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 पाऊल टाकत गेला ना, घरचे आणि तुमच्या बरोबर असणारे जर तुमचे पाय मागं खेचत असाल तर तुमचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहत नाही. कर्णाचं सुद्धा तसंच झालं महाराज. अरे एकीकडं अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर त्याचं मनोधैर्य उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. त्याचा परिणाम पांडव युद्ध जिंकले. कर्णासारखा धनुर्धर श्रेष्ठ होता महाराज, पण श्रेष्ठ असताना सुद्धा त्याचं वारंवार खच्चीकरण झालं. त्याचा परिणाम कर्ण युद्ध हरला, कौरव युद्ध हरले. म्हणून तुमच्या सोबत माणसं कोण हे फार गरजेचं आहे महाराज. तुमच्याबरोबर चांगले माणसं असावी. तुमच्याबरोबर तुम्हाला जीवनाला तुमच्या योग्य दिशा देणारी माणसं तुमच्या बरोबर असले पाहिजे. माणसं जर चुकीचे बरोबर असेल तर महाराज काही खरं नाही. म्हणून जीवन जगत असताना माणसं तुमच्या सोबत चांगले असले पाहिजे. आणि माणसं चांगली असेल तर तुमचं मरण सुद्धा चांगलं येतं महाराज. अहो माणसाला त्याच्या पाप पुण्यानुसार पीडा दिली जाते. जेव्हा लक्षात घ्या एक गोष्ट, जेव्हा जीवात्मा कर्मभोगानुसार आपलं वर्तमान शरीर सोडतो आणि त्याग करतो, त्या वेळेला मनुष्याच्या बरोबर काय असतं? मनुष्य या संसारात जन्म घेऊन पूर्वजन्मात केलेल्या पाप आणि पुण्याचं फळ या जन्मात भोगत असतो. तुम्ही जसं कर्म कराल ना तसं फळ तुम्हाला या जन्मात मिळतं. आणि तुम्हाला या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून जावं लागणार आहे महाराज. वारंवार पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयन्यम. तुम्हाला वारंवार या चक्र फेऱ्यातून जावं लागणार आहे. पण जात असताना तुमचा मृत्यू जवळ आल्यावर तो प्राणी परिवाराच्या प्रेमापोटी रडतो बरं का, व तिथंच आपलं प्राण सोडतो. हे चेतन शरीर जेव्हा जड होतं तेव्हा मरणाऱ्याचे प्राण कंठात येऊन अडकतात आणि कंठात आल्यानंतर त्या मरणावस्था असणाऱ्या माणसाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. दिव्य दृष्टी येते त्याला. मरण जेव्हा तुम्ही बघा घरात एखादं जर मरणावस्था जर माणूस असेल आणि त्याचं जर मरण जर जवळ आलं तर त्याला एका टायमाला 2 ठिकाणी दिसतं महाराज. दिसतं पण तो बोलण्याला असमर्थ, त्याला बोलताच येत नाही महाराज. त्यामुळे समोर आलेल्या यमदूताच्या भयानं प्राणवायू आपल्या जागेवरून निघून जातो आणि त्या वेळेला मृत माणसाचा एक वेळ एका कल्पासारखा त्याला वाटायला लागतो. साधं सांगू का, 100 विंचू चावल्यावर जो त्रास होतो ना तसाच त्रास त्या मरणावस्था माणसाचा शेवटचा श्वास बाहेर निघताना होतो.
आणि यमदूताच्या भयाने त्याच्या मुखातून तोंडातून लाळ गळायला लागते आणि त्याचा प्राण बाहेर निघतो. आता प्राण बाहेर निघत असताना एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन केली पाहिजे. पापी माणसाचे प्राण गुदद्वारातून आणि लिंगातून बाहेर पडतात. योग्याचे प्राण डोक्यावर असणाऱ्या टाळूतून बाहेर पडतात आणि पुण्यवान माणसाचे प्राण डोळ्यातून, तोंडातून आणि कानातून बाहेर पडतात. कधीतरी तुम्ही बारकाईने लक्ष द्या. आपल्या कुटुंबात किंवा आपल्या भावकीमध्ये जर एखादा मनुष्य जर वारला, त्याचं निधन झालं, तर काही काहींचे डोळे उघडे असतात, काही काहींचं तोंड उघडं असतं. मग ते आपण डोळे झाकून घेतो, तोंड झाकून घेतो. काही माणसं मेल्यानंतर मूलमूत्र विसर्जन करतात, बघतात की नाही. मग आता मी सांगितल्याप्रमाणे बघून घ्या तुम्ही कोणाचा प्राण काय, कोण पुण्यात्मा होतो, कोण. आपण नाही सांगणार ते. हे सगळं गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. आणि प्राण निघताना प्राण्याला यमदूत भेटतात. ते क्रोधाने लाल आणि भयानक नेत्रवाले, भयानक मुख आणि त्या मुख्य यमपास व दंड घेऊन विशाल नखरूपी शस्त्रवाले यमदूत तिथं उपस्थित असतात मरणावस्थ माणसाच्या. आणि यमदूताच्या भयाने तो मनुष्य आपलं मलमूत्र विसर्जित करतो, हाय हाय करून प्राण सोडतो. हाय हाय त्रास होतो भयंकर महाराज. व अंगठ्या एवढं शरीर तो धारण करतो व आपल्या घराला बघतो आणि त्या अंगठ्या एवढ्या शरीराला गळ्यात दोरी बांधून घेऊन ते यमदूत घेऊन जातात. अंगठ्या एवढं शरीर प्राप्त होतं त्याला. अंगठ्या एवढं शरीर प्राप्त झाल्यानंतर ते यमदूत त्याला घेऊन जातात. बर, ते यमदूत त्याला घेऊन जात असताना, त्याला घेऊन गेल्यानंतर, मेल्यानंतर जीवात्माला यमलोकात नेल्या जातं. 24 तासानंतर परत आणल्या जातं आणि 24 तासानंतर संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा दाखवला जातो. आणि त्याच्यातून कळतं की या जीवात्म्यानं आपल्या संपूर्ण आयुष्यात किती पाप पुण्य केलं. हिशोब आहे तुमचा सगळा चित्रगुप्ताजवळ. तुम्ही काय काय केलं, काय काय नाही, सगळं वाचल्या जातं. त्यानंतर त्या जीवात्म्याला परत ज्या घरात तिथं तिने प्राण सोडला तिथं आणल्या जातं आणि त्यांनी जिथं त्याच्या शरीराचा त्याग केला होता 13 दिवस तो जीवात्मा तिथं आपल्या परिवाराच्या बरोबर राहतो. मोह आणि वासनेने भरलेला तो जीवात्मा वारंवार ते आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यमदूताच्या पाशात बांधल्यामुळे तो जीवात्मा असमर्थ होतो. तो आपल्या परिवार, आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या बायकोला शोक करताना पाहतो. तो त्यांना गप करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या उपस्थितीचं ज्ञान कोणाला होत नाही. लक्षात घ्या, मेल्यानंतर 13 दिवस जीवात्मा तिथं राहतो. तो पाहतो कोण खरं रडतं बाई, कोण खोटं रडतं, बायको खरी रडती का पोरग रडतं, सगळं दिसत. पहा मग तुम्ही. हा 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 रावसाहेब, सगळं पाहतो तो महाराज. तो आपल्या मृत शरीराला पाहून जोरजोरात विलाप करतो. आणि गरुड पुराणामध्ये सांगितलंय की मनुष्य पुण्य कर्म करतो, पण त्याचं पुण्य पापाच्या मानानं कमी असतं. अर्थात मनुष्य पुण्यापेक्षा पाप जास्त करतो. मनुष्य पुण्यापेक्षा पाप जास्त करतो. त्याच्यामुळे त्याच्या समाधानाकरता मृत्यूनंतर पिंडदान करणं आवश्यक आहे. 10 दिवस जीवात्म्याच्या नावाने पुत्रगण पिंडदान देतात, परंतु मृत माणसाच्या नावाने पिंडदान नाही दिलं तर जीवात्मा अनंत काळापर्यंत भटकत राहतो, हजारो वर्ष दुःख पीडा भोगतो आणि मग जन्म घेतो. म्हणून मेलेल्या माणसाचं पिंडदान केलं पाहिजे. 10 दिवस 10 पिंड केले पाहिजे. पण आता आपल्याला वेळ नाही. घरात लग्न, 5व्याच दिवशी दावा उरकितो. पोरग विदेशात कामाला, 8व्याच दिवशी दावा उरकितो. भाऊबंदाचं लग्न आहे, 4थ्याच दिवशी दावा वेळ नाही ना महाराज. आपल्याला फास्ट झालंय, काही काही ना सुतक धरायला वेळ नाही महाराज. नाही रे, असं नका करू. अरे, ज्या माता माऊलीनं, ज्या बापानं जन्म दिला त्याचं सुतक धरायला तुम्हाला वेळ नाही. नाही 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 रावसाहेब, हे चुकीचं करताय तुम्ही. दररोज दिल्या जाणाऱ्या पिंडाचे 4 भाग होतात. आता बघा, आपण जे पिंड देतो ना, का पिंडदान केलं पाहिजे, 10 दिवस 10 पिंड का दिले पाहिजे तुम्हाला मी सांगतो आज. बारीक लक्ष देऊन ऐका. ही फार बारीक माहिती तुम्हाला कोणता प्रवचनकार सांगणार नाही.
गरुड पुराणामध्ये सगळी माहिती आलेली आहे. दररोज दिल्या जाणाऱ्या पिंडाचे 4 भाग होतात. 2 भाग, या 2 भागातून मृतात्म्याचं शरीर निर्माण होतं. 3रा भाग यमदूत खायला घालतात. 4था भाग त्या जीवात्म्याला खायला देतात, मृतात्म्याला. आणि 9 दिन रात्रीत प्रेत पुन्हा शरीरयुक्त होतं. आणि शरीर बांधल्यानंतर 10व्या दिवसाच्या पिंडात त्या मृतात्म्याला 10व्या दिवशी त्याला भूक लागते, म्हणून 10व्या दिवशी तो आहार रूपात प्राप्त झालेला असतो. 10व्या दिवशी म्हणून 10 दिवस दिलेल्या पिंडातून मंत्र, विधी, स्वाहा किंवा आव्हान व आशीर्वादाचा प्रयोग होत नाही. लक्षात घ्या, केवळ आणि केवळ नाव आणि गोत्राचा पिंडदान दिला जातो. बरोबर, काय सांगतोय मी, लक्षात घ्या. नाव आणि गोत्राचा पिंडदान दिला जातो. मेलेल्याचा 10 संस्कार झाल्यानंतर पुन्हा शरीर उत्पन्न होतं. मृत झालेल्याचं शरीर जळून गेल्यानंतर दिलेल्या, आपण तिथं मेलेल्या माणसाच्या तिथं जो पहिला पिंडदान देतो, त्याच्या दिलेल्या पिंडदानातून 1 हात लांबीचं शरीर निर्माण होतं. आणि त्यातून तो यममार्गामध्ये आपलं शुभ अशुभ कर्म भोगतो. ते जे शरीर त्याला प्राप्त होतं ना, हातभर, त्याला पिंडदेह म्हणतात. पिंडापासून निर्माण झालेल्या देहाला पिंडदेह म्हणतात. गल्लत करायची नाही. इथं वर्ष श्राद्धानंतर पिंड तो शेवटचा, त्याच्यानंतरचा देह वेगळा. मेल्यानंतर दिलेल्या पिंडदानातून देह निर्माण होतो, त्याला पिंडदेह म्हणतात. तो असतो हातभर लांबीचा, बरोबर. आणि मग तो आपलं शुभाशुभ कर्म भोगतो. बरं, आता तुम्ही ते 10 दिवस 10 जे पिंड देतात ना, त्याच्यातून मृतात्म्याचं शरीर निर्माण होतं. कसं, ऐका, गरुड पुराणात माहिती आलेली सगळी. पहिल्या दिवशी दिलेल्या पिंडामधून मस्तक तयार होतं. 2ऱ्या दिवशी दिलेल्या पिंडामधून गळा आणि मान तयार होतं. 3ऱ्या दिवशी दिलेल्या पिंडातून हृदय तयार होतं. 4थ्या दिवशी दिलेल्या पिंडातून पृष्ठभाग उत्पन्न होतो. 5व्या दिवशी दिलेल्या पिंडातून नाभी उत्पन्न होते. 6व्या दिवशी दिलेल्या पिंडातून कंबर तयार होतं. 7व्या दिवशी दिलेल्या पिंडातून जनेंद्रिय मांड्या तयार होतात. 8व्या दिवशी दिलेल्या पिंडातून गुडघे तयार होतात. 9व्या दिवशी दिलेल्या पिंडातून पाय तयार होतात. आणि 10व्या दिवसाच्या पिंडातून जीवात्माला शरीर प्राप्त झाल्यानंतर तो भुकीने 10व्या दिवशी व्याकुळ होतो. 10व्या दिवसाच्या पिंडात तो आहार रूपात प्राप्त झालेला असतो आणि तो दरवाजात उभा असतो 10व्या दिवशी. आणि तो जो पिंडदान आपण देतो त्याच्यात मेलेल्या 10व्याच्या दिवशी, लक्षात घ्या, 10व्याच्या दिवशी तुम्ही जो पिंडदान देणार आहात तो त्याच्यात मेलेल्या माणसाच्या आवडीचा पदार्थ बनवून दिला पाहिजे. कारण शरीर निर्माण झाल्यानंतर मृतात्म्याला अत्यंत भूक लागते आणि आवडीच्या पदार्थाच्या व्यतिरिक्त पदार्थ जर दिला तर त्याची भूक पूर्ण होत नाही आणि अनंत काळापर्यंत तो भटकत राहतो. म्हणून 10व्याला बघा, कावळा लवकर शिवत नाही. आपण म्हणतो काय झालं बाई, याचा तर कावळा शिवाना म्हणतात ना बरेच जण, कावळा शिवाना. बाई बाई बाई, हिने काय पुण्य केलं का नाही? काही काही भावबंद याच्या करताच बसेल राहतात. कावळा शिवत नाही. मग आपण म्हणतो ये इतक्यात काही ठेवलं का? ते काही चहा आवडत होता त्याला, काही काही म्हणतो तो बिड्या पित होता, सिगरेट पित होता. आता ज्याची तिची आवड आहे महाराज. काही काही हे पण टीव्ही त्या हे हा नाही ना महाराज, तो आहार रूपात प्राप्त झालेला राहतो. चहा, कोण भात ठेवतात, कोणी तांदूळ, कोणाचं काय. मग त्या आवडीनुसार ठेवलं जातं आणि मग काकस्पर्श होतो महाराज. म्हणून 10व्या दिवशी मेलेल्या माणसाच्या आवडीचा पदार्थ त्या ठिकाणी ठेवला पाहिजे 10व्याच्या दिवशी. बरं, आता झालं हे आवडीचा पदार्थ. बरं, आपल्याकडे प्रथा आहे, मेलेल्या माणसाचं जे शरीर असतं ते शरीर आपण अग्नीच्या हवाले करतो, म्हणजे त्याला म्हणतात प्रेताचा दाह. हा दाह करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. कारण की या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. या बारीक गोष्टी आपण लक्षात घेत नाही, हे फार गरजेचं आहे महाराज. हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे, हिंदू ज्या धर्मात आपण राहतो त्या धर्माची प्रथा आहे की मेलेला जो माणूस असतो त्याचा प्रेतदाह करतात हिंदू धर्मात. वेद काळापासून प्रेताचा दाह करण्याची प्रथा आपल्या धर्मामध्ये. आणि हा दाह मृत शरीरास प्रेतापासून मुक्ती व सद्गती मिळावी एवढाच उद्देश असतो. कारण लक्षात घ्या, भारतीय आर्य लोक अग्नीला देव मानतात आणि पृथ्वीवर असणारा देवदूत मानतात. कारण देवदूत कसा बघा, आपलं शरीर कशामुळे उत्पन्न झालं? पंचतत्वातून. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. त्याच्यामधलं 3रं तत्व आहे
अग्नी नावाचं तत्व. अग्नी हा भगवंताने पृथ्वीवर पाठवलेला देवदूत आहे. आणि मनुष्य मृत झाल्यावर हे शरीर परलोकात पाठवण्याकरता जे शरीर तुम्हाला पंचतत्वातून मिळतं तेच शरीर मेल्यानंतर पुन्हा पंचतत्वात विलीन होतं. तुम्ही म्हणाल कसं? तर ते शरीर अग्नीच्या हवाले करतात, बरोबर. त्याची राख तयार होते, ती राख काही हवेने उडून जाते, काही आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, बरोबर. पृथ्वी नावाचं तत्व पृथ्वीवर जाळतात, जल नावाचं तत्व जलमध्ये राख विसर्जित करतात, अग्नी नावाचं तत्व देह अग्नीच्या हवाले करतात, पृथ्वी जल अग्नी. वायू नावाचं तत्व वायूमध्ये प्राण मिसळला जातो, पृथ्वी जल अग्नी वायू. आणि आकाश तत्वामध्ये त्याचं शरीर विलीन, त्याचा जीवात्मा विलीन होतो. म्हणून ते शरीर परलोकात पाठवण्याकरता आपण अग्नीत आहुत करणं योग्य आहे. कारण अंत्येष्टी हा यज्ञ आहे महाराज, त्याला पितृयज्ञ असे म्हणतात. म्हणून जाळलंच पाहिजे. बर, 10व्याच्या दिवशी आपली मुंडन नावाची प्रक्रिया केली जाते. म्हणजे खोरे म्हणतात, काही ठिकाणी केस काढणे म्हणतात, काही ठिकाणी टक्कल करतात. ह्या गोष्टी महाराज केल्याच पाहिजे, पण आता आपल्याला वेळ नाही. क्रियेचा अधिकार प्राप्त होण्याकरता मुंडन करणं आवश्यक आहे. कारण या कर्मामध्ये केस अशुद्ध मानले जातात, कारण तुम्हाला सुतक असतं आणि सुतकात केस अशुद्ध मानले जातात. कारण कर्माचं वास्तव्य कुठं आहे महाराज? कर्माचं वास्तव्य केसामध्ये असतं. आणि ह्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं महत्वाचं असतं, महत्वाची गोष्ट असते. म्हणून मृताच्या जवळच्याने मुंडन करावं. पण आपले काही काही कॉलेजला जाणारे हिरो नाही ना, नाही करती महाराज असो, पण करावं. आता तुम्हाला बारकावे सांगतो मी. तुम्ही दशक्रिया विधी करतात, बरोबर. दशक्रिया विधीच्या टायमाला ब्राह्मण देवता आपल्याला पिंड करायला लावतात, बरोबर. पिंड करायला लावतात. आणि पिंड करायला लावल्यानंतर 3 पिंड आपण केले जातात. आणि ते पिंड, ते मडकं असतं, त्याच्यामध्ये मग भात केला जातो. भाताचं किंवा गव्हाच्या रोट केले जातात. त्याच्यावर भात आणि काळे आपण जे तीळ वापरतो ते तीळ वापरल्या जातात आणि ते ठेवल्या जातं. 3 झेंडे, ही सगळी प्रक्रिया, बारीक सारीक गोष्टी, त्याच्यामध्ये दूध वगैरे सगळं, मध, सगळ्या गोष्टी लागतात. बरं, मला काय सांगायचंय, आपण जे पिंड करतो त्या कोणत्या पिंडाला कावळा शिवला याच्यावर मेलेला माणूस कोणत्या सद्गतीला गेला हे कळतं, बरं का. पाहू नका माझ्याकडे तुम्ही, खरं आहे ते गरुड पुराणात आलंय. पण तुम्हाला वेळ आहे का बसलेल्या? मोठी आई, काका, वेळ आहे का? नाही ना राऊ साहेब, आपल्याला वेळच नाही ना. आपल्याला राहते घाई. बाई 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 बाई, कावळा शिवना, माझं लई काम पडलं मला बाई, घास कापायचा आहे, यांचा मळ्यात डबा घेऊन जायचा, आमचे माणसं भेटते भाऊ, दुधाच्या किटला घेऊनच इकडे आलो मी. बायको बोंबला तासन वावरात जायचं, रावटे हाकायचे, ट्रॅक्टरवर बसायचं. एक म्हणतो मला पाहुण्याकडे भेट द्यायला जायचं, एक म्हणतो मला पोरीला कॉलेजला सोडायला जायचं. इतके काम महाराज, आपण या संसाराच्या राडगाडग्यात अटकलं गेलंय. म्हणून आपल्याला वेळच नाही अजिबात. आणि हे कुठं वेळ आहे? त्यात घरचे जे उभे राहते खोरे करून, ज्यांनी पाणी पाजेल, तो विचार करतो पोरगा अरे लवकर कावळा शिव बाबा, गावात लोक नावं ठेवतील, यांनी काही बाईक, यांनी काही सेवा केली नाही आई बापाची. खरंय महाराज. मिरच्या झोमते मग खरं बोलल्यावर लई खरंय महाराज. मेल्यावर तुम्ही आके बुंदीचं जेवण खाऊ घाल, नाही तर गुलाबजामुचं जेवण खाऊ घाला. म्हाताऱ्याला आयुष्यावर भाकरी वाचून मारायचा आणि 10व्याला अगदी पत्तरवळ्याच्या खाली जाऊ जाऊ लोकाला खाऊ 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 घालायचं गुलाबजामू. याच्यात काही अर्थ नाही महाराज. जिवंतपणी पुसणं गरजेचं. बघा, आपण विषयांतर करणार नाही. 3 प्रकारचे पिंड केले जातात. 3 प्रकारचे पिंड 3 दिशेला ठेवतात. कोणते हो? कोणी सांगू शकाल का खाली बसलेल्यापैकी? रामकृष्ण हरी महाराज. आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. घाई तर नाही झाली ना? बरं, असो. 3 प्रकारचे पिंड केले जातात, तर 3 दिशेला ठेवल्या जातात. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. बारीक माहिती कागद पेन असेल तर लिहून घ्या. सर्जेराव महाराज सांगतोय. पण हे कुठं बोंबलायचं नाही कोणाच्या दाव्यात, इकडे गेला तिकडे गेला, आपल्या आपल्या मनात ठेवायचं. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. बर, पूर्व बाजूच्या पिंड्याला जर कावळा शिवला तर
त्याची सरली हेरझार झाला सफल व्यापार. पूर्व बाजूच्या पिंडाला कावळा शिवला, त्याची सरली हेरझार झाला सफल, त्याची हेरझार सरली महाराज, व्यापार सफल झाला. पश्चिम बाजूच्या पिंडाला जर कावळा शिवला आणि तिने पिंड खाल्ला तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम गतीला महाराज तो जातो. आणि त्याच्यानंतर असतो दक्षिण बाजूचा पिंड. दक्षिण बाजूच्या पिंडाला जर कावळा त्या ठिकाणी शिवला, दक्षिण बाजूच्या जर पिंडाला कावळा शिवला तर हरिविन जन्म नरक पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. दक्षिण बाजूच्या जर पिंडाला शिवला महाराज कावळा, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून ही अशी पिंडाला कावळा शिवल्यानंतर तो मेलेला मनुष्य कोणत्या सद्गतीला जातो हे त्याच्याहून कळतं, पण आपल्याला वेळ नाही, वेळच नाही ना महाराज. हा, आणि मला एक अजून इथं स्पष्ट करायचंय की पिंडाला कावळाच का बरं शिवतो बरं, कोणी सांगू शकेल का? अनेक प्रकारचे पक्षी ना, चिमणी का बरं शिवत नाही? पारवे, कबुतरे, बदके, पोपटे, साळुंकी, आरे, असंख्य प्रकारचे पक्षी आहेत, पण पिंडाला कावळाच का बरं शिवतो? रावसाहेब, हो रावसाहेब, तुम्ही का बरं? काका, मी तुम्हाला सांगतो, तिची कथा अशी आलेली आहे. आपल्याला काही नाही, कावळा शिवला चालले मोकळे नाही महाराज. बघा, प्रभू रामचंद्र वनवासाला आल्यानंतर चित्रकूट पर्वतावर आश्रय त्यांनी घेतला आणि जिथं वाल्मिक ऋषींचा आश्रम होता, वाल्मिक ऋषींचा जिथं आश्रम होता, एक दिवस प्रभू रामचंद्र यज्ञ करायला बसले त्या आश्रमामध्ये. जानकी माता त्यांना सर्व सामग्री पुरवित होती आणि त्यांच्या हातून आहुती मिळाल्यानंतर अग्नी तृप्त होत होता, तिथून तृप्त होत होता आणि तिथून सुदर्शन नावाचा गंधर्व चालला होता महाराज. आणि त्यानं रूप सुंदर जानकी मातेला पाहिलं आणि त्याला जानकी मातेचा मोह झाला. त्यानं कावळ्याचं रूप घेतलं आणि तो तिच्याशी लगट करू लागला. तिला स्पर्श करण्यासाठी तिच्या अंगावर जीभ घेऊ लागला आणि जानकी माताच्या मोहापुढे येणारं पुढचं मरण तो विसरला महाराज, येणारं संकट विसरला, मोह झाला महाराज. म्हणून प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि जानकी मातेचं रक्षण करण्याकरता रामानं एक दर्भाची कांडी मंत्रून गंधर्व कावळ्यावर सोडली आणि ती दर्भाची कांडी विजेचा मोठा लोळ असणारा बाण निर्माण झाला. अरे बाण पाठीमागा लागला, गंधर्व कावळा पुढून बाण मागला, गंधर्व कावळा पुढून बाण मागावं, त्रिभुवनात सगळीकडे फिरला. अहो, इंद्रापासून सगळ्या देवांच्या घरी तिने दरवाजा ठोकला, पण तुम्हाला सांगतो कोणीही त्याला मदत केली नाही, उलट दुसणे देऊन हाकलून दिलाय, चाल निघ. कामच तसं केलं होतं ना महाराज. वाईट काम केल्यावर कोणी घेईल का? नाही ना महाराज, कामच असं केलं होतं. आणि मग तो वैतागला, इतका उडून थकला आणि उडता वाटेमध्ये नारद मुनी चालले होते. नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण नारायण करीत आमचे नारद मुनी चालले. आणि नारद मुनींनी पाहिलं आणि गंधर्वांनी हात जोडले आणि सांगितलं, अहो पहा ना देवर्षी, बघा ना हा बाण माझ्या पाठीमागा लागलाय आणि त्रिभुवनात माझे कुणीही रक्षण करू शकत नाही. तेव्हा नारद मुनीने त्याला सांगितलं, अरे मूर्खा, अरे तू ज्याचा अपराध केला त्याला शरण जा, तेच तुझे रक्षण करतील. कारण शरण आलो नारायणा, शरण आलो नारायणा, आता तारी हो पावना, आता तारी हो पावना, शरण आलो नारायणा, आता तारी हो पावना, आता तारी हो पावना, शरण आला मारुती राया, दिव्य केली काया, दिव्य केली काया, शरण प्रल्हाद तो आला, हिरण्यकश्यप मारिला,
हिरण्यकश्यपू मारिला जनी म्हणे देवा शरण, व्हावे भल्याने जाणून, व्हावे भल्याने जाणून, शरण आला मारुती राया, दिव्य केली काया, दिव्य केली काया. नारद मुनी सांगतायत, तू ज्यांचा अपराध केला त्यांना शरण जा. गंधर्व रामाकडे गेला आणि त्यांची स्तुती करू लागला, देवा, अरे देवा, तू शरण आलेल्याचे रक्षण करतोस, माझ्यासारखे प्राण्याचे रक्षण कर. तेव्हा रघुनाथाने त्याला सांगितलं, मी जो बाण सोडतो ना तो कधीच फुकट जाणार नाही. रघुनंदनानं बाणाला आज्ञा केली, याचा प्राण रक्षण, फक्त आणि फक्त याचा उजवा डोळा फोड. कावळा म्हणाला, देवा, देवा, मला काही वर द्या, उपशाप द्या देवा, असं नका करू देवा. तेव्हा राम म्हणाले, तुझं एकच बुबुळ दोन्ही डोळ्यामध्ये फिरल. काय म्हणे, तुझं एकच बुबुळ. तेव्हापासून तो कावळा एक डोळ्याचा, आपण नाही म्हणतो काय कावळ्याच्या डोळ्याचा हा, तेव्हापासून त्या कावळ्याचं बुबुळ डाव्या एकच डोळा आहे त्याला तेव्हापासून. आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, तू सीतामातेचं चुंबन घेण्याकरता धावलास तेव्हा तू आयुष्यभर विष्ठा भक्षण करशील, पक्षामध्ये कनिष्ठ गणला जाशील. हे ऐकून गंधर्व घाबरून गेला. गंधर्व कावळा रामाची गयावया करायला लागला, प्रभू, प्रभू, असं नका करू प्रभू, प्रभू, मला काहीतरी उपशाप द्या. तेव्हा राम म्हणाले, मात्र मेलेल्या माणसाला जेव्हा पिंडदान करतात आणि त्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय मृतात्म्याला शांती मिळणार नाही. म्हणून मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवतो. ही कथा आहे महाराज, ही काय उगाच थोतांडा नाही. नास्तिक लोक वाढले समाजामध्ये, ते म्हणते हे असं काही तसं नाही महाराज, हे त्रिकाल सत्य आणि ते होणार, म्हणून कावळा शिवतो. बरं, दशक्रिया विधीला कावळा शिवल्यानंतर 11व्या 12व्या दिवशी तो मृतात्मा जेवण करतो, जीवात्मा जेवण करतो, खातो ते पिंड. आणि तुम्ही जे 11व्या 10व्या 12व्या दिवशी जे दान देतात ते मेलेल्या माणसाच्या नावाने दान द्यायचं नाही, तर त्याला मृतात्मा शब्द वापरायचा. लक्षात घ्या, त्याच्या नावाने नाही दान द्यायचं. कारण मेलेल्या माणसाकरता जे आपण मृतात्मा शब्द वापरतो तो शब्द त्याच्याकरता आल्हाददायक असतो. म्हणून जे आपण दीपदान, धूपदान, काय गोदान, काय दे दान, आपण ब्राह्मणाला दान, हे मेलेल्या माणसाला मृतात्मा शब्द वापरून करायचं. 11व्या 12व्या दिवशी तो जेवतो. 13व्या दिवशी तुम्ही 13वा करतात. 13व्या दिवशी जो 13वा पिंड देतात तो पिंड खाऊन पिऊन तो यमदूत त्याला महाप्रतापावरती आणतात आणि तिथून त्याचा खरा प्रवास चालू होतो महाराज. तिथून त्याचा प्रवास चालू होतो वर्ष श्राद्धापर्यंतचा. म्हणून तो वर्ष श्राद्धापर्यंतचा प्रवास फार रंजक प्रवास आहे महाराज. म्हणून वर्ष श्राद्धामध्ये तुम्हाला फार यातना दिल्या जातात. म्हणून ते यातना जर टाळायचे असेल तर तुमचे कर्म तसे असले पाहिजे महाराज. तुमचं कर्म फार गरजेचं आहे. आणि तुमचं जर कर्म जर चांगला नसेल ना महाराज, तर मग महाराज काही उपयोग नाही. कारण आयुष्यात तुम्ही म्हणतात ना, जिवंतपणी कोण आहे पाहिला, अरे 4 दिन की जिंदगानी आईश करले यार, घ्या मजा करून, कोण आहे पाहिला मेल्यावर वरती. नाही महाराज, खरा खेळ तर मेल्यावर वरती गेल्यानंतर खरा खेळ आहे. 12 महिन्याचा प्रवास आहे तुमचा वर्ष श्राद्धापर्यंत. तिथं 84 लक्ष नरक यातना आहे. 16 भुवनं तुम्हाला वाटामध्ये लागणार आहे. 16 भुवनं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. 16 भुवनं तुम्हाला वाटामध्ये लागणार आहे. कोणकोणते 16 भुवनं आता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 16 भुवनं वाटामध्ये तुम्हाला लागणार आहे. सौम्यपूर, शौर्यपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलग्रामपूर, क्रोचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, बव्वातपूर, नानाक्रंतपूर, स्तप्त भवन, रौद्रपूर, पयवर्षण, शिलाढ्यपूर, बहुवितीपूर आणि 16वं धर्मभवन. हे सगळं पार करून जायचंय. बरं, हे पार करत असताना तुमचं चांगलं कर्म असेल तर तुम्हाला यातना नाही. म्हणून तुमचं कर्म फार गरजेचं आहे. कर्म चांगलं असावं. तुम्ही चांगलं काम करा ना आयुष्यामध्ये महाराज. कर्म बदलायला वेळ लागत नाही.
म्हणून तुम्ही लय घमेंडीत राहू नका. माझं काही कोणी वाकडं करू शकत नाही. आणि महाराज जगातला महाराज, आपल्याकडे समृद्धीचा पैसा बखळ मिळाला, फॉर्च्युनर गाडी, बंगला बिंगला, असे आहात तर आपल्याला काय भावबंदाची गरज नाही. बाहेरून लोक आणून लग्न करू द्या सोडून महाराज. मग तुला वांग कळत नाही. ध्यानात घ्या. देह जाणारे काय, अरे जाणार जाणार देह जाणार जाणार, जाणार जाणार देह जाणार जाणार, जाणार जाणार त्याला काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. जाणार आहे महाराज. बघा, जगातले सर्वोत्तम दाखला तुम्हाला इथे देतो मी. राज्याभिषेकाला जाण्याची तयारी प्रभू रामचंद्र करत होते. सगळे कपडे घातले, सगळे तयारी केली, मुकुट पिकुट परिधान केला प्रभू रामचंद्र. आता राजकुमार म्हणून राजतिलक करणार. आता राजकुमार म्हटल्यावर पुढचा राजा कोण? अभिषेक होणार होता राजकुमार म्हणून. पण महाराज, नियती, वेळ आणि कर्म हे जर फिरले ना महाराज, राजाचा रंक रंकाचा राजा झाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमचे कर्म फिरून येते महाराज. सुमंत आले प्रभू रामचंद्राकडे आणि ते म्हणाले, तुम्हाला दशरथ राजाने कैकईच्या महलामध्ये बोलवलं. हा निरोप मिळताच रथात बसून प्रभू रामचंद्र पित्याच्या दर्शनाला कैकई मातेची महली निघाली. तिथं गेल्यावर त्यांना काय माहिती तिथं काय डाळ शिजलेली. तिथला महल वेगळाच होता. पिताजी एका खोलीच्या कोपऱ्यामध्ये रडत बसले होते आणि काही माता अगदी राग त्रेडामध्ये तिथं होती. आणि प्रभू रामचंद्राला हकीकत कळाली की काही मातेने 2 आपले जे वर शिल्लक ठेवलेले होते ते मागून घेतले. एका वरामध्ये आपल्या पुत्राला राजगादी आणि दुसरं प्रभू रामचंद्राला वनवास. भरताला राजगादी, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. बापाचा शब्द शिरोसंधान मानून काहीच बोलले नाही प्रभू रामचंद्र. बापाचा शब्द प्रमाण मानून ज्या माणसाने चांगले कपडे घालून राज्याभिषेकाला येणार होते, त्यांनी वल्कले घालून 14 वर्ष वनवासात गेले बापाने दिलेल्या शब्दाच्या खातीर. तुम्ही जाशाल का? बापाने शब्द दिला एखाद्याला, जाशाल का? बळ हे म्हणून तुम्हाला कोणी शब्द द्यायला लावला होता? जिबीला काही लगाम बिगाम हाडबीड आहे का नाही? तुम्ही दिला शब्द तुम्हीच पाळा. आपण आजची पोर नाही 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 जमणार नाही महाराज. तुम्ही शब्द दिला तुम्हीच पहा, आपल्याला काही ते सांगू नका. पण महाराज, त्या काळी शब्दाला फार किंमत होती. पोर बापाच्या पुढे नव्हते. बापाने दिलेल्या वचनाच्या खातीर प्रभू रामचंद्र. अरे लक्षात ठेवा, मला सांगायचंय की जो माणूस राजा व्हायला चालला होता त्याला जंगलात जावं लागला, अज्ञातवासात जावं